हाय नमस्कार, मी पूजा. मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आपल्या सगळ्यांच्या भेटीला आतली बातमी फुटली हा छान सिनेमा येतो आहे आणि त्यानिमित्ताने आता माझ्यासोबत डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणी मॅम आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. कसे आहात सगळ्यात आधी? तुला बघितल्यावर तर फारच चांगलं आहे आता. ओके, सो मी असं म्हटलं आतली बातमी फुटली घेऊन तुम्ही भेटीला येते आणि टीजर खूप छान भारी वाटतो एकदम बघून. सस्पेन्स काहीतरी आहे त्याच्यामध्ये. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल, या सिनेमाला हो म्हणावं असं काय ती खास गोष्ट एक वाटली तुम्हाला? नाही म्हणलं तर माझं नुकसान होतं, मग कशाला स्वतःचं नुकसान करून घ्यायचं, म्हणून मी हो म्हटलं. ओके, रोहिणी मॅम. मी इतकं समर्पक उत्तर मी नाही देऊ शकणार. मला स्क्रिप्ट आवडली त्यामुळे मी त्याला हो म्हणून म्हटलं. पण जसं आम्ही टीचरमध्ये बघतो की जर तुम्ही बायकोलाच मारण्याची सुपारी देताय, सो त्याच्यामागे थॉट नाही, आम्ही टीचरमध्ये जे दिसतंय तेच म्हणते मी. बरं ठीक आहे. नाही, तुम्हीच सांगितलंय हा फोटो, माझा फोटो दाखवला ना की 4 स्टेप पण सांगितले. कारण नाही माहिती तुला? नाही, कारण नाहीच माहिती, पण बायको आहे. ओके, पण का म्हणजे असं वाटलं आणि अशी स्क्रिप्ट समोर आल्यानंतर काय मनात भावना आली तुमच्या की एक नवरा बायकोलाच मारण्याचा सुपारी देतो? हे असं काही मनात भावना वगैरे स्क्रिप्ट बघून येत नाही. ती काय अशी रस्त्यावरनं चालणारी सुंदर मुलगी आहे का की बघितली भावना येते? हां, किंवा कोणीतरी लीड टाकली की भावना काही घ्यायची अशी. असं स्क्रिप्ट बघितल्यावर भावना वगैरे काही येत नसते मनात. ती बघितल्यावर फार तो विचार येतात की बाबा हे किती मोठं आहे, यात आपल्याला काम असेल का नाही, आपलं काम असेल तर महत्त्वाचं असेल का दुसऱ्याचंच महत्त्वाचं आहे, असे विचार येतात फार. तर पण असंही वाटतं की स्क्रिप्ट आलं, अरे गमतीशीर स्क्रिप्ट आहे, यात काहीतरी गंमत आहे. तर ती काय गंमत आहे? आणि ते नुसतं स्क्रिप्ट वाचून गंमत कळत नाही, तर करता करता जे गंमत कळत जाते तसं स्क्रिप्ट आहे. पण रोहिणी मॅम, तुमच्याकडे जेव्हा स्क्रिप्ट आली मग तुमच्या मनात काय विचार आला ते वाचून? आता बरोबर शब्द यूज केलाच, विचाराला म्हणून. नाही, मला ती स्क्रिप्टच आवडली आणि ते कसं एक्झिक्यूट करणार आहेत हा माझ्या समोर एक प्रश्न होता. कारण इतकी वेगळ्या प्रकारची लिहिलेली आहे स्क्रिप्ट, तर ते कसं प्रेझेंट करणार आहेत त्याच्याबद्दल मला उत्सुकता होती. सो शूटिंग दरम्यान कसा होता? कारण तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतात आणि आता पण तुम्ही सिनेमात पहिल्यांदा ओळखत होतो, ओळखून नव्हतो. पण माहीत होतं आपण. पण काम तुम्ही एकत्र पहिल्यांदाच करता. पुण्यातलंच होत ना दोघं. मी सिनियर आहे मेडिकलला. हां, पण तुम्ही आता काम एकत्र केलं पहिल्यांदा सिनेमामध्ये? आम्ही शॉर्ट फिल्ममध्ये तसं काम केलं होतं आणि आम्ही नाटकातले असल्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी माहिती होती की आपलं सगळं व्यवस्थित जमेल, तसं काही त्रास नाही. सेटवरती कसा मग माहोल होता? कारण की अगदी त्रिशापासून म्हणजे लहानपासून अगदी तुमच्यापर्यंत तिन्ही जनरेशन वेगवेगळ्या होत्या. सो सेटवरचा माहोल तुमच्यासोबत कसा होता? आनंदी होता. असं काही टेन्शन नव्हतं, कधी काही हे नव्हतं. सगळं नीट चाललेलं होतं. काही अडचण असेल तर लगेच मदतीला यायचे, भूक लागली तर खायला द्यायचे, तहान लागली तर प्यायला द्यायचे पाणी. आणि खूप काम असायचं, 10-12 तास जरा दमायला व्हायचं. पण आमच्या सिद्धूने चांगली सोय करून ठेवली होती. आमच्या पेंट हाऊस बांधलं होतं त्यांनी एक, आणि त्यामुळे आमचं बरं चाललं होतं. पण एकंदरीतच धमाल केली असं दिसतंय आणि सिनेमा पण खूप छान दिसतोय. पण अजून बऱ्याच गोष्टी उलगडायच्या आहेत, त्यामुळे पडद्यावरच उलगडणार. ते आमच्या बोलण्यातून उलगडणं शक्यच नाहीये. ट्रेलरमध्ये पण नाहीये. तुमचं चॅनल सुरू करून किती दिवस झाले का? 3 वर्ष. तू काय शिकलीस? मास मीडिया. कुठून? ठाण्यामधनं. बेडेकर. काय प्रश्न विचारायचे सगळं माहितीच आहे तुला, मग बरं विचार. काय झालं? काय झालं सर? ओके, आता तुम्ही चूप केलं, सुचत नाही थोडं वेळ काहीतरी तसं. तुम्हाला एकदम चूप करून टाकलं कसं? ओके, सो येस. पण सिद्धार्थ जाधवची एनर्जी आपण नेहमी सगळीकडे बघत असतो आणि तुमचं असं छान स्वभाव इतका गोड. तर तुमचं दोघांसोबत प्रीतम आणि सिद्धार्थसोबत कसं झालं होतं बॉन्ड? कारण की ते जरा तरुण एनर्जी आहे त्यांची, कसं होतं सगळं? सिद्धार्थची एनर्जी इतकी, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मॅच हिज एनर्जी. त्याला होल्ड करायला त्रास व्हायचा. हो, त्याची एनर्जी आवरायला त्रास होतो फार. ओके, त्याच्यासोबत धमाल केली म्हणजे? नाही, काम करतो ते बरं आहे, नाही तर त्या एनर्जीचं काय करायचं करतो, वाईट मार्गाला लागला असता. बरं आहे, ॲक्टिंग करतोय तर बरं आहे. येस येस.
पण खूपच छान सर आणि मॅम, तुम्हाला एकत्र दोघांना पडद्यावरती ही नवीन जोडी भेटीला येते, त्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटतं आहे. पण मला नक्कीच विचार आवडेल, ह्या वयाला सुद्धा इतक्या एनर्जीने काम करायचं, ते एक इन्स्पायर करणारी ती गोष्ट काय आहे दोघांसाठी, की ज्यामुळे तुम्ही हे कामाला दरवेळी असे तयार असता, ते काय? चांगला प्रोजेक्ट असलं की काम करायला उत्साह येतो नेहमी. काम असेल तर ते कामच असतं, आणखीन ते करायला नेहमीच उत्साह असतो. नक्कीच नक्कीच. सो मी म्हटलं असं की बऱ्याच गोष्टी उलगडणार आहेतच, पण तरीसुद्धा जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल तुम्हाला? सिनेमा बघा, ते बघतीलच, अजून तरी दोनदा बघा. एक पहिल्यांदा बघून कळलं नाही तर आणखीन एकदा बघा, आणि तरी कळलं नाही तर आणखीन एकदा बघा, आणि एवढं करून कळलं नाही तर मला भेटा मग सर नीट समजावतील. येस. पण आता गणपती पण येणार आहे, तर प्रेक्षकांना गणपती निमित्ताने काय शुभेच्छा द्यायला आवडतील आणि काय सांगायला आवडेल? गणपतीत धांगडधिंगा करू नका, मोठ्यांदी करणे लावू नका, रस्ते अडवू नका, आणि लोकांची पंचायत करू नका. मी मम्मा म्हणते. येस, गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच. थँक्यू.